मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी समाचार चौक ते कन्ना चौक मार्ग, कन्ना चौक परिसर तसंच जोडबसवणा चौकातील जमखंडी पुलाजवळ प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना तातडीच्या सूचना दिल्या। प्रभाग क्रमांक 8 मधील समाचार चौक ते कन्ना चौक दरम्यान टाकण्यात आलेल्या अंडरग्राउंड लाईट केबलवरील युटिलिटी चेंबरची दुरवस्था निदर्शनास आल्यानं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी त्याची पाहणी केली। अनेक ठिकाणी चेंबरची झाकणं तुटलेली किंवा नीट बसवलेली नसल्यानं नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे। या समस्येकडे प्रभागातील नगरसेवक प्रवीण दरगो पाटील यांनी लक्ष वेधलं होतं। त्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व चेंबर तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिले असून कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला। तसंच नागरिकांनी आपल्या तक्रारी महानगरपालिकेच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदवाव्यात असं आवाहनही करण्यात आलं। यानंतर कन्ना चौक आणि विणकर बाग परिसराची पाहणी करत आयुक्तांनी नव्यानं उभारण्यात आलेलं आकांक्षी शौचालय लवकरात लवकर नागरिकांसाठी खुलं करण्याचे निर्देश दिले। या शौचालयातील मुतारी सर्वांसाठी मोफत उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। उघड्यावर जाण्याची प्रथा थांबवण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच विणकर बागेतील बंद असलेलं वाचनालय पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्देश देत बागेची स्वच्छता आणि नियमित देखभाल करण्याचे आदेश दिले। या परिसरात उभ्या असलेल्या घनकचरा विभागाच्या आरसी गाड्या भंगारात काढून जागा मोकळी आणि स्वच्छ ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले। त्यानंतर जोडबसवणा चौकातील जमखंडी पुलाजवळील नाल्याची पाहणी करत आयुक्तांनी पावसाळ्यात होणारी तुंबण लक्षात घेऊन पारंपरिक पाईपऐवजी बॉक्स कल्व्हर्ट पद्धतीनं नवीन पूल उभारण्याचे निर्देश दिले। या उपाययोजनेमुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहून कचरा अडकणार नाही, तसंच परिसरातील दुर्गंधी आणि अस्वच्छता कमी होण्यास मदत होणार आहे। या कामासाठी आमदार निधीतून तरतूद उपलब्ध असून निविदा प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। कामादरम्यान वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आले। या पाहणी दौऱ्यावेळी नगरसेवक प्रवीण दरगो पाटील, MIM पक्षाच्या नेत्या तथा नगरसेविका वाहिदा बानो शेख, मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, बिपिन धुम्मा, विभागीय अधिकारी प्रकाश सावंत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित बिराजदार, चेतन प्रचंड, श्रीदेवी गुत्ती, आरोग्य निरीक्षक धनशेट्टी यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।